आणि एक महत्त्वाची बातमी आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी आता शरद पवार सिल्वर ओकवरून निघालेले आहेत। थोड्याच वेळात शरद पवार हे वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत। मराठा ओबीसी आरक्षणाच्या वादावर शरद पवार आणि शिंदे यांच्यामध्ये चर्चा होणार असल्याची माहिती मिळते। त्याचबरोबर राज्यातील इतरही विषयांवर शरद पवार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा करणार आहेत आणि याच बैठकीसाठी आता शरद पवार हे सिल्वर ओकवरून रवाना झालेले आहेत। थोड्याच वेळात ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी दाखल होतील। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणे आपल्यासोबत आहेत। अक्षय, शरद पवार आता सिल्वर ओकवरून निघालेले आहेत, थोड्याच वेळात ते वर्षा निवासस्थानी पोहोचतील। नक्कीच सागर, राज्यातील दोन बडे नेते आहेत, एकीकडे शरद पवार आणि दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट जी आहे ती होणार आहे। त्यामुळे राजकीय वर्तुळात या सगळ्या भेटीच्या संदर्भात चर्चा ज्या आहेत त्या रंगताना आपल्याला पाहायला मिळतात। परंतु मुख्यमंत्र्यांची भेटीची वेळ जी आहे ती शरद पवार यांनीच मागितलेली होती। गुंजवणी पाणी प्रश्नाच्या संदर्भात या दोन्ही नेत्यांमध्ये प्रामुख्याने चर्चा होणार आहे। परंतु हे दोन बडे नेते जे आहेत ते भेटल्यानंतर अर्थातच राजकीय चर्चा देखील या दोन्ही नेत्यांमध्ये होण्याची शक्यता आहे, कारण की अलीकडेच मराठा आणि ओबीसी दोन्ही समाजांमध्ये जो वाद पेटलेला आहे राज्यभर तो सर्वश्रुत आहे। त्या सगळ्या संदर्भात या दोन्ही बड्या नेत्यांमध्ये काय चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिवेशनाच्या काळाच्या दरम्यान सर्वपक्षीय बैठक जी आहे ती आरक्षण प्रश्नाच्या संदर्भात बोलवली होती। परंतु विरोधकांनी त्या बैठकीवरती कुठेतरी बहिष्कार घातलेला होता आणि छगन भुजबळ यांनी दुसऱ्याच दिवशी विरोधकांनी या बैठकीला गैरहजेरी का लावली तर शरद पवारांनी विरोधकांना सांगितलं, त्याचमुळे विरोधकांनी या संपूर्ण बैठकीला गैरहजेरी लावली असा आरोप करण्यात आलेला होता। त्यामुळे आता शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोन्ही बड्या नेत्यांची एकत्रितरित्या भेट होते। त्यामुळे या भेटीमध्ये आरक्षण या विषयाच्या संदर्भात या दोन्ही नेत्यांमध्ये काय महत्त्वपूर्ण चर्चा होणार आहे हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे, कारण की गेल्या काही दिवसांपासून आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र सातत्याने पेटताना आपल्याला पाहायला मिळतोय। खास करून मराठवाड्यामध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील हे आता उपोषणाला बसलेले आहेत, तर दुसरीकडे ओबीसी संघटना या देखील आक्रमक झालेल्या आहेत। त्यामुळे महाराष्ट्रातलं राजकीय स्वास्थ्य जे आहे ते सातत्याने या आरक्षणाच्या प्रश्नामुळे बिघडत चाललेलं आहे। त्यामुळे हे दोन्ही नेते आज एकत्रितरित्या पाणी प्रश्नाच्या संदर्भात जरी एकत्रित भेटत असले तरी आरक्षणाच्या मुद्द्यावरून हे दोन्ही महत्त्वाचे नेते काय एकमेकांसोबत चर्चा करणार हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार। सागर, नक्कीच अक्षय, मात्र आताची महत्त्वाची अपडेट ही की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांची वर्षा निवासस्थानी नाही तर सह्याद्री अतिथीगृहावर बैठक होणार आहे आणि या बैठकीसाठी आता शरद पवार हे सिल्वर ओकवरून रवाना झालेले आहेत। काही वेळातच मुख्यमंत्री शिंदे हे देखील सह्याद्री अतिथीगृहावर पोहोचतील आणि त्या ठिकाणी या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होणार आहे।